जोनिदा, खरं सांगू, किती सुंदर दिसतेस यार. इतकी सुंदर दिसतेस की आरशालाही कॉम्प्लेक्स येईल. साहिल सारखं बोलून तू काय साहिलची जागा भरून काढतोस का? नाही, फरक काय आहे, साहिल सगळ्यांशीच असं बोलतो, मी फक्त तुझ्याशी असं बोलतोय. असो असो, त्याला ऑकवर्ड होतंय. आपण विषयाकडे वळूया. पण तुला बोलवलं कोणी? मी माझा कॉल म्हणजे आमचं काहीतरी असेल की नाही? हा, असेल ना काहीतरी, आमचं पर्सनल कम्युनिकेशन असेल ना काहीतरी. हा, तर जो मी तुला मगाशी ओझरतं म्हटलं फोनवर, काय आपल्याला मुक्ताचा ना जरा मेकओव्हर करायचा. परी जी आहे ना ती कॉस्ट्युम्स करणार आहे, आनंदी मेकअप बघणार आहे. माहिती आहे आपल्याला. तुला सांगतोय का, मी हिच्याशी बोलतोय ना, मध्ये मध्ये लुडबुड करू नको ना. तर तुला आम्ही ग्रूमिंग साठी बोलवलेलं आहे. काय हे काम परी आणि आनंदी नाही करू शकत, आपल्याला बऱ्याच गोष्टी बदलायला लागणार आहेत आणि ते फक्त तूच करू शकतेस. ऍक्च्युली तिला काय रॅम्प वॉक शिकवावा अशी तुझी कल्पना होती ना? हो, आपण तसं बोललो. मग मला काय वाटलं विचार केल्यानंतर की बाई ठीक आहे, कपडे आणि मेकअप म्हणजे ठीक आहे ना, चाल कशाला बदलायची? म्हणजे बाई क्रिस गेलला राहुल द्रविड सारखं खेळायला कशाला लावायचं? तू असली फालतू उदाहरणं देऊ नकोस ना आणि आगाऊपणा करू नकोस ना. आपण काय कायमचं बदलायला चाललोय का? हा, आपण प्रयोग करून बघतोय ना. नाही, माझ्या डोक्यात एक छोटीशी कल्पना होती. आपण काय करूया, आपण आज हॉटेल बंद झालं की एक इथल्या इथेच एक फॅशन शो ऑर्गनाईज करूया आणि मुक्ताला त्याच्यात शो स्टॉपर म्हणून घेऊया. म्हणजे सगळ्यात शेवटी चालत येणारी मुलगी. तुला कळलं नसेलच म्हणून सांगतो. तर मुक्ताला तू पप्याच्या भाषेत सांगायचं तर रेमपोक शिकव. रेमपोक म्हणतो हा रॅम्प वॉकला. जॉनिताकडे बघून वाटतच भाई येत असेल तिला ते. हा, पण तू असं प्रॉपर शिकली आहेस भाई, म्हणजे प्रॉपर येतं तुला ते?